नमस्कार, मी रोही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. अंगणात तुळशी वृंदावन आणि खेळणारी मुलं असल्याशिवाय अंगणाला शोभा येत नाही. दारात तुळस आणि घरात बाळस, म्हणजे अंगणात तुळस आणि घरात लहान बाळ असल्याशिवाय त्या घराला शोभा नसते. आता आपण दारात तुळस लावतो, त्याची पूजा करतो, हे आपलं झालं कोणतं हिंदू धर्मानुसार प्रथा, रूढी आणि परंपरा. पण शास्त्रानुसारही त्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, म्हणजे वैज्ञानिक दृष्टीतून. वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुळशीचं झाड हे मोस्ट ऑफ प्रमाणात ऑक्सिजन रिलीज करतो आणि बायोवेपन येते, म्हणजे सिक्युरिटी बायोवेपन आहे. ते असं म्हणतात की नाही का, हवा शुद्ध झाली किंवा निगेटिव्हिटी किंवा वातावरण दूषित झालं ना, पहिल्यांदा तुळशीचं रोप मरलं जातं, कारण का ते ना ॲब्झॉर्ब करतो सगळ्या निगेटिव्हिटी किंवा मग विषाणू कीटाणू ॲब्झॉर्ब केले जातात. त्याच्यामुळं तसं होतं, कारण का तुळस हे एकदम म्हणजे एकदम बायोवेपनसारखं काम करतं. तुळशीची पानं खाल्ल्याने मन शुद्ध होतंच, त्याबरोबर अंतरात्माही शुद्ध होते, म्हणजे आतूनही शरीर शुद्ध होतं. तुळशीसारखं आयुर्वेदिक औषध कुठेही नाही. माझी आजी म्हणायची, बाबा सर्दी झाली, खोकला झाला, 1.5 पानाचा 1.25 पानाचा काढा करा. आता म्हणजे 1.5 पानाचं 1.25 पानाचं म्हणजे त्या ह्याच्यात काढ्यामध्ये तुळशीची पानं टाकली जातात. आता हे अंगणात जेवढं तुळशी वृंदावन आखीव रेखीव असतं ना, तेवढं घराला ना घर पण छान येतं. आणि हे बघा, ही माझ्या माहेरच्या इकडची ही तुळस आहे. मला खूप तुळस आवडली म्हणून हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते आहे. ही पूर्ण दगडातली तुळस आहे, मॅन्युफॅक्चर करून भेटते ही दगडी तुळस आहे, आणि तिला ब्लॅक कलरचा कोटेड रंग दिलेला आहे. नाही तर ही पूर्ण दगडी तुळस आहे, खूप जड आहे. आता हे थोडंसं बांधकाम करायचं आहे, थोडा ओटा उचलून घ्यायचा आहे, म्हणून त्याच्यानंतर ना हे सगळे पार्ट आहे ना चिटकवायला असतात. बघा ना, जुन्या तुळशी वृंदावनासारखे त्याला कोनाडे आहेत आणि कमळ पाकळी तुळशी वृंदावन आहे. बघा ना, छान कसं वरचा भाग कसा तुळशी वृंदावनाचा कमळ पाकळाचा आहे. आणि ती खाली ठेवलेली कुंडी नाही, पहिल्यांदा याच्यात होती, खराब झाली तुळस म्हणून ती खाली ठेवण्यात आली. बारीक नकाशीकाम खूप छान, रेषा नकाशीकाम केले, पण खूप छान दिसते. छान असं, म्हणजे जेवढं तुळशी वृंदावन आकर्षक ना, माणूस 2 मिनटं उभे राहून त्याच्याकडं पाहिलं जातं आणि आता मस्तक होतं. त्या क्षणी आपलं ते बायोकेमिकल वेपन काम करतं, म्हणजे ते चांगल्यासाठी. तुळस आपल्या अंगातली निगेटिव्हिटी, वाईट विचार तेवढे खेचून घेते, हे आपल्या शास्त्रानुसार आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही खूप चांगले आणि खूप महत्त्वाचे उपाय आहेत तुळशीचे. सर्दी झाला, खोकला झाला तरी तुळशीची पानं चावली जातात आणि हवा शुद्धीकरणाचं काम केलं जातं या तुळशीने. आता बघा ना, मग काय करतो आहे, सारखं तुळशी वृंदावनापाशी आणि हे व्हिडिओ आहेत ना, मी एकदा आधी गेले होते तेव्हा क्लिक करून ठेवले होते, आणि आत्तामध्ये एकदा गेले होते तेव्हा क्लिक केले. सगळे व्हिडिओ एकत्र गोळा करून कनेक्ट करून दाखवले. आणि लहान मुलांना तर तेवढीच मजा, काय करावा. आता बघा, ही माझी सोनुली इकडे येते आहे. आता इथून आहे ना तर तिकडं पळती, सारखी इकडं तुळशी वृंदावनाकडे पळती, कारण का तिलाही आवडलं आहे तुळशी वृंदावन. नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला आवडलं का हे तुळशी वृंदावन. त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. चॅनलला एकदा विजिट द्या, माझ्या सगळ्या चॅनलला विजिट द्या आणि सगळे चॅनलवरची व्हिडिओ पहा. ही बघा ना, माझ्या नटाला खूप आवडलं तुळशी वृंदावन, आणि सारखी पळती तिच्याकडं, सारखी पळते. इकडून ओढते तरी पळती, भीती वाटते बाबा पडेल काय होईल, पण तिला पण खूप आवड. आणि ती चिटकवलेली नाही आहे कोणत्याच सामग्री, कारण का ती धक्का लागला तर पडेल, आणि फुटेल याची भीती नाही, तिला इजा होईल म्हणून तिथं कोणी तिला जाऊन देत नव्हतं. ही अशी ही माझी नटा, अवखळ
नक्की सांगा कमेंट करून तुम्हाला कसं वाटलं हे तुळशी वृंदावन. मला तर खूप छान वाटलं म्हणून तुमच्या संग शेअर करावं वाटलं म्हणून केलं, कारण की तुम्ही माझी फॅमिली आहात, यूट्यूब फॅमिली. आणि आधीच्या व्हिडिओमध्ये ह्याच्यात तुळशी वृंदावनात तुळस नव्हती, आत्ताच्या ह्याच्यात तुळस कनेक्ट केलेली. तेव्हा जरा ते उन्हाळ्यातल्या आधीचे थोडेसे व्हिडिओ होते, आता हे नंतर ना पावसाळ्यात गेले होते ते कनेक्ट करून एकत्र करून घेतलेलं. कसं वाटलं हे तुळशी वृंदावन. माझ्या बाईला पण खूप आवडलं. माझी बाई सारखे तिथं जाऊन होते, येते आणि बघते काय चाललंय मम्माचं. कधी येते मम्मा तुळशीला जाऊन मिठी मारते, देवबाप्पा विठ्ठल विठ्ठल लांबून करते, तिथं जाऊन काही करत नाही. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉग कसा वाटला काय नक्की कमेंट करून सांगा. तुळशी वृंदावन कसं वाटलं. आणि अशा या पद्धतीचं तुळशी वृंदावन प्रत्येकाच्या घरी असावं असं मलाही वाटतं. बघू जसे. आणि असं नसलं तर पण साधं का होईना एखादी तुळस का होईना सगळ्यांनी लावा, कारण का खूप केमिकल फायदे आहेत. आणि शास्त्रीयदृष्ट्या पण आणि वैज्ञानिकदृष्ट्या पण तुळशीचं खूप महत्त्व आहे. सो आपली तुळस कधीही वाळून देऊ नका. वाळली तर ती काढून नंतर नवीन लावा, पण लावा. कारण का तुळशीसारखं औषधी आणि हवा शुद्धी करण्याचं वेपण कुठेही नाही भेटणार. सो आपली संस्कृती हे जपली जाईल. आणि ज्यांना नास्तिक आहेत किंवा संस्कृती नाही जपायची, त्यांना वैज्ञानिकदृष्ट्या सगळे घटक त्यांनी वाचा, ऐका आणि मग त्यांना कळेल, ते स्वतःहून आणून लावतील तुळस. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत धन्यवाद.